बघा, शेकडेवारीमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला की शेकडेवारी म्हणजे टक्केवारी, त्यालाच शतमान सुद्धा म्हटलं जातं. तर जर प्रश्नामध्ये शतमान, शेकडेवारी, टक्केवारी असे प्रश्न आले तरी सुद्धा त्याचा अर्थ एकच असतो, लक्षात ठेवा. आता प्रश्न काय आहे बघा, 800चा शेकडा 6 किती? आता खूप सोपा प्रश्न आहे. 800 लिहायचेत, चा म्हणजे गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आहे, शेकडा 6. शेकडा 6 म्हणजे किती? अंशामध्ये 6 येणार आहे आणि छेदामध्ये 100. शेकडा म्हटलं की छेदात 100 घ्यायला विसरायचं नाही. आता पटकन आन्सर निघणार आहे आपलं. बघा, या 2 शून्याला इकडचे 2 शून्य केले, 8चा आणि 6चा गुणाकार करायचा. 8 संग किती येणार आहे? 48. म्हणजे बघा, 800चा 6% म्हणजे किती आलं उत्तर आपलं? 48. या पद्धतीनं अजून एक प्रश्न बघू. 450चा शेकडा 12 किती? बघा, 12 किती असं विचारलं तर आपण असंच करायचं आहे. 450 घ्यायचे, चा म्हणजे चा चे काय पण विचारू दे, गुणाकार चिन्ह टाकायचं फक्त शेकडेवारीमध्ये. त्यानंतर 12/100 केले तर इथं एक शून्य आहे आणि इथं एक शून्य गेला. ठीक आहे. आता उरलेले बाकीचं 5ने भागू शकतो किंवा इथं 2ने पण भाग जाऊ शकतो. बघा, 5 दुने 10, 5 9 45. इथं बघा 2ने भाग जातोय, बे के बे, बे सक्क 12 आणि 9 आणि 6चा गुणाकार 96 54. ठीक आहे, 54% आणि इथं सुद्धा 48%. हे चिन्ह द्यायला विसरायचं नाही कारण शेकडा किती विचारलंय. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.